दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजरस बाबाजी अमृते श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड. प्रथमतः या मार्गासी अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईजी अमृते संस्थापक श्री गोपाल कृष्ण मंदिर तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्यागुरुवर आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर तरडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य श्री गोपाल कृष्ण मंदिर तामसा संचालक दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रीयासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. त्याचप्रमाणे आज आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबाजी अमरावती बाबांचा देहाचा वाढदिवस संपन्न होतो आहे. त्यानिमित्तानं प्रथमतः श्री गोपाल कृष्ण मंदिर तामसा संचालक आदरणीय गुरुवर्य परमहंत श्री भोजनाथ दादाजी अमृते यांच्या वतीने आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबांना अभिष्टचिंतन व्यक्त करतो. परिवाराच्या वतीने व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मीही सतीश दादा अमृते अमृत प्रवर्तक समूह संचालक आणि प्रवाचक आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य बाबांना दंडवत प्रणाम करतो. वाढदिवसानिमित्त की बाबांना धर्मसेवेसाठी निरोगी आणि उदंड आयुष्य लाभावं असे दत्तात्रय प्रभूंकडे प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यांच्या वतीनं देश विदेश सर्व अच्युत गोत्र्यांच्या वतीनं बाबांना चिंतन व्यक्त करतो की बाबांना वाढदिवसानिमित्त परमेश्वराने त्यांच्याकडून अशा प्रकारे धर्मसेवा करून घेत राहावी, पंथाची सेवा करून घेत राहावी आणि निरोगी उदंड आयुष्य लाभावं अशा प्रकारचं दत्तात्रय प्रभूंकडे आपल्या सर्वांच्या वतीने चिंतन व्यक्त करतो. आणि पुनश्च बाबांना देहाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. दंडवत प्रणाम. दंडवत हो. आपण सिद्धत्त कवच महाभाष्य हे निरूपण श्रवण करत आहोत. काल आपण पहिल्या श्लोकामध्ये दत्तात्रय प्रभूंना गुरु कुणी कुणी मानलेलं आहे. त्याचप्रमाणे काल आपण बघितलं की परमेश्वराची जी साधना आहे ती अंतःकरणातून आणि स्वच्छ निर्मळ मनाने कशा प्रकारे करावी लागते. जर ती अंतःकरणातून केली किंवा मनातून केली तर तिची तरंग आपल्यामध्ये कसे निर्माण होतात ही भक्तीची साधना आपण काल बघितलेली आहे. वंदन आणि नमन म्हणजे वेदवंत आणि बोधवंत जो आहे तो परमेश्वरांना नमन आणि वंदन करू शकतो. जो अज्ञान जीव आहे तो काहीच करू शकत नाही. यासाठी परमेश्वराची साधना करत असताना जीवनामध्ये ज्ञान ही वस्तू फार महत्त्वाची आहे. आणि शरण कुणाला जावं? जो अधिपती सामर्थ्यवंत परब्रह्म परमेश्वर दत्तात्रय महाराज त्यांच्या चरणाशी शरण जावं. कारण की तिथे तुम्हाला विसावा भेटणार, तिथे तुम्हाला या संसारामध्ये येणे जाणे नाही. जसं सांगितलं की अमृत पिजे तर अमरा होईजे. जसं आपण भूक लागली की काहीतरी खातो, पुन्हा आपल्याला भूक लागते, परंतु आपण अमृत जर पिलं तर आपण अमर होतो. तसं त्यांनी सांगितले की इतर ठिकाणी देवता भक्ती तुम्ही केली किंवा जीवाची भक्ती तुम्ही केली तिथे तुम्हाला विसावा नाही भेटणार, परंतु तुम्हाला अमृता समान व्हायचं म्हणजे परमेश्वराची भक्ती ही तुम्हाला अमृता समान आहे. तिथे तुम्हाला परत मृत्यू नाही आहे. म्हणजे मृत्यू नाही म्हणजे तुम्हाला परत येणे जाणे नाही. या संसारामध्ये तुम्हाला परत यावं जावं लागणार नाही. हा फार सुंदर संदर्भ आपण कालच्या श्लोकामध्ये बघितला. आज आपण श्लोक क्रमांक 2 पाहणार आहोत. सुरेशेर्वंदितं देवं त्रैलोक्यलोकवंदितं हरिहरात्मभुवन्दे दत्तात्रेय नमोस्तुते. त्यांनी सांगितलं केवळ दुःखी धरणकरू आहेत किंवा जे संकष्टग्रस्त आहेत
तेच फक्त दत्ताला वंदन करतात काय? जो दुखी आहे, जे संकट आलं किंवा जो पिडलेला आहे, व्याधीनी ग्रस्त आहे, तेच फक्त दंडवत करतात काय म्हणाले दत्तात्रेय प्रभूंना? ना सुरेश्वर वंदितम देवम त्रैलोक्य लोक वंदितम हरिहरात्मभू वंदे दत्तात्रेय नमस्तुते. नमन करणाऱ्यांची नावे सांगा म्हणाले. सुरेश्वर वंदितम देवम, सूर म्हणजे देवता वर्ग, सुरेश म्हणजे सुराधिपती देवराज इंद्र, हरिहर म्हणजे ब्रह्मा विष्णू महादेव. हे सर्वजण दत्तांना नमस्कार करतात. अहो जिथे जीव काय घेऊन बसलात तर प्रत्यक्ष देवता सुद्धा दत्तात्रेय प्रभूंना नमस्कार करते आहे. कोण म्हणाले? इंद्र, स्वर्गाचा राजा इंद्र, ज्याची स्वर्गावर सत्ता आहे तो इंद्र देवता. ज्याची कैलास वैकुंठ सत्तेवर जे कैलास वैकुंठ सत्ता आहे ते ब्रह्मा विष्णू महादेव, जे त्रेतायुगाची ज्यांच्याकडे सत्ता दिलेली आहे. स्वर्गाची सत्ता कुणाकडे आहे? इंद्राकडे आहे. सत्ता म्हणजे देवतेंची सत्ता, फक्त त्या काळापुरती असते. तशी सत्ता जी आहे ती फक्त परमेश्वराची असते, परंतु त्यांना व्यापार वाटून दिला. जर एखादा राजा असतो तो प्रत्यक्ष काही काम नाही करत, पण त्याचे जे सेवक वर्ग असतो ते काम करत असतात. तसं आधिपत्य परमेश्वराचंच आहे, परंतु यांना ती सत्ता दिली. जसं नाही का, एखादा मोठा मालक असतो, मग तो काय करतो? तुम्ही हे काम सांभाळा, तुम्ही ते काम सांभाळा. सत्ता कोणाची राहते? त्याचीच राहते, कंट्रोल त्याचंच राहतं, फक्त तो काम व्यापार वाटून दिला. तसं हे देवता जे स्वर्गण आहेत, स्वर्गावर इंद्राची सत्ता आहे. स्वर्ग इंद्रचंद्र हे मुख्य स्वर्गीची देवता आहेत. हे तिथला द्वापारयुगामध्ये यांची सत्ता सांगितली. जसं कलियुगामध्ये सांगितलं की नाही, कर्मभूमी, अष्टदेव आणि अंतराळ या तीन देवती सत्ता सांगितली. म्हणजे प्रत्येक युगामध्ये एक देवतेची सत्ता असते, तिच्याकडे तो ते व्यापार दिलेला असतो. पण अधिपत्य नियंत्रण सगळं परमेश्वराचं असतं. देवाने सांगितलं, मयाध्यक्षीने प्रकृती सुयते सचराचरम, माझ्या अध्यक्षतेखाली एका धाग्यात मी सगळ्यांना ओळलेलं आहे. माझ्या अध्यक्षतेखाली माया व्यापार करते. कंट्रोल परमेश्वराचा आहे. म्हणून परमेश्वराच्या मनोधर्माशिवाय इतकिंचितही काही होत नाही. माहिम भट्ट जेव्हा स्वामींना प्रश्न विचारतात, तत्किम वश तदन्यवश, तत्किम वश तदन्यवश, स्वामी म्हटले ते इथेच्या अधीन. हे पंचमहाभूत जे आहेत की नाही, हे कुणाच्या अधीन आहेत? हे आमच्या अधीन आहेत. म्हणजे सूर म्हणजे देवता वर्ग दत्ताला नमस्कार करतात. तर मग त्यांनी शंका घेतली. इंद्राने म्हटले, नमस्कार कधी केला? ना गोवर्धन पर्वत उचलेला तेव्हा, जेव्हा गोपालकृष्ण महाराजांनी वयाच्या 7व्या वर्षी इंद्रपूजा ना करून गोवर्धनाची पूजा केली, तेव्हा इंद्राने क्षमा मागितली. ती कथा येते बघा. गोपालकृष्ण महाराजांचं वय 7 वर्ष असतं आणि मग सगळेजण ती नंद, यशोदा, ते गोकुळ सगळे ना इंद्राची पूजा करायला जातात. गोपालकृष्ण म्हणतात, बाबा तुम्ही इंद्राची पूजा का बरं करता? ते म्हणतात, आम्हाला तो पाऊस देतो, तो पाऊस पाडतो म्हणून गवत उगतं, गवत उगलं म्हणून आमची गुरढोरं दूध देतात म्हणून आमच्याकडे सगळी संपत्ती आहे. गोपालकृष्ण महाराज म्हणतात की बाबा, तुम्हाला इंद्र पाऊस नाही देत, इंद्र पाऊस पाडतो, परंतु जो चारा आहे ना हा पर्वतावर उगतो. नुसतं पाऊस पडून फायदा झाला असता का? जर पाऊस पडला असता आणि बाबा चारा नसता उगवला तर मग तुम्हाला या गायींनी काय खाल्लं असतं? असे देव आपल्या पित्यांना समजून सांगतात. सगळ्यांची तिथे सभा भरते आणि देव सांगतात की आजपासून कुणीही इंद्राची पूजा अजिबात करायची नाही. सगळ्यांना प्रश्न पडला की म्हटले, देवा इंद्र फार कोपिष्ट आहे, तो देवता हे रागिष्ट असतात, तामसी असतात, राजसी असतात, कुठली देवता सात्विक नाही आहे. फक्त राम सत्व सांगितला होता, परंतु सगळ्या ज्या देवता आहेत त्या कशा आहेत? सगळ्या रागिष्ट आहेत. म्हणून देवतेची भक्ती करताना थोडीफार जरी चूक झाली, बरोबर तुम्हाला ते विघ्न करणार, ते तुमची कीव नाही करणार. एवढे वर्ष झाले याने माझी भक्ती केली, मी याला मी माफ करते, तसं नाही. जर का तुमच्या तिच्या ते विधीमध्ये खंड पडला,
देवता तुम्हाला शासन केल्याशिवाय राहणार नाही. तसं आपल्या परमेश्वरामध्ये नाही आहे. परमेश्वर भक्तीमध्ये तसं नाही आहे. जरी स्मरण करतानाही खंड पडला किंवा काही सेवा करतानाही खंड पडला तर परमेश्वर त्याचा काही आपल्याला अविधी लागत नाही. पण एकदा का देवता साधनेसाठी बसलं ते उठता येत नाही, तिथं काहीच जमत नाही. फार कडक आहे. आपलं सोपं आहे की नाही, तरी पण आपण करतो का ते नाही करत. आपण सगळ्यात जगाच्या पाठीवर मानभाव संप्रदाय सोपा आहे. कधी स्मरण करा, कधी सेवा करा, जरी काही खंड पडला, जरी काही उठावं लागलं आतमध्ये आपल्याला, तसं आपण उठतच नाही विधी करताना, पण लागलंच. आता उदाहरण स्मरण तुम्ही करता आहात, स्मरण करता करता काही तुम्हाला काम आलं, मग आपण गाठी थांबून ते काम करू शकतो की परत गाठी करू शकतो. पण तसं देवतेचं नाही. एकदा जर का त्याची अखंड तपाला बसलं मग मात्र त्याची तपश्चर्या ते विधीमध्ये खंड पडू देत नाही. आणि लोकांना माहिती नाही नेमकं बाहेर कोणत्या देवतेचा विधी कसा करावा, कोणत्या देवतेला काय लागतं, त्यांना परिज्ञान नाही. म्हणून देवता त्यांना विघ्न करत असते. मग देवतेचा विधी सोपा नाही आहे, कारण ते कोपिष्ट देवता निष्ठुर निर्दायका सांगितल्या, त्यांची तुम्हाला अजिबात कीव येणार नाही. पंडू राजाने 99 यज्ञ केले, परंतु एक यज्ञ करायचा बाकी राहिला होता ना, त्याला देवतेने दगडामध्ये म्हणजे पायरीमध्ये ठेवलं. त्याला म्हणतात जडत्व. जडत्व म्हणजे ज्याला मनुष्यवध घडला त्याला जडत्व म्हणजे एका दगडाच्या एका राईमध्ये, एका छोट्या भागामध्ये देवता जीवाला दुःख भोगवते. पहा, केली का की त्या देवतेनी नाही केली. आणि मग आपत्तीने कथा येते, ते ब्राह्मणाची मूल आणण्यासाठी गोपालकृष्ण महाराज आणि अर्जुन हे चालले होते. मग ती मुलं कोण नेली होती? ती मुलं नेली होती शिराब्दीच्या देवतेने. शिष्यय्याने ती मुलं गायब केली होती. का गायब केली होती? की त्याने त्याला त्याची जी पत्नी लक्ष्मी ती म्हटली, तुम्ही कोणाला नमस्कार केला? ते म्हटले, माझ्यापेक्षा सुंदर इथे एक आलेले आहेत मृत्यूलोकामध्ये. ते म्हटले, मला पण बघायचं, मला घेऊन चला. आता पत्नीचा हट्ट कसा, बायांचा हट्ट कसा असतो सांगितलं, स्त्री हट्ट, जोग हट्ट, बाल हट्ट, हे हट्ट असतात. त्यांच्या हट्टापुढे कोणाचं चालत नाही. मग आता एवढा मोठा तो ती देवता ब्रह्मादिक शिष्याही देवता बायकोने लक्ष्मीने हट्ट धरला आणि मग त्याने मुलंच ती गायब केली त्या गोकुळा त्या द्वारकेमधून. मग तो ब्राह्मण आला देवाच्या नावाने वरडत, असा कसा राजा म्हणे, हा राजावर बसला, माझी मुलं एक पण जगत नाही, कोणी गायब घेऊन चाललं. आणि मग अर्जुन म्हणतो, हा नव्हे मी गांडीव धनुष्यधारी. मग त्या ब्राह्मणाची पत्नी डिलिव्हरीला आली. अर्जुनाने पूर्ण बाणांचा सापळा लावला त्या ठिकाणी. पण त्या दिवशी कमीत कमी तो मुख बघायचा, त्या दिवशी ते पोरगच बघायला भेटलं नाही. लगेच गायब केलं ते मुलगा त्या ब्राह्मणाचा, कोणी देवतेने गायब केला. आणि मग तो परत तो ब्राह्मण म्हणतो, असा कसा पापी राजा आहे म्हणे, कमीत कमी मुलाचं मुख तरी बघायचो म्हणे मी, आज तर मला मुख पण बघायला नाही भेटलं. आणि मग देव म्हणतात, चला आता आमच्यासोबत. जात असताना तिथे 100वी जी पायरी असते तिथे पंडूला ठेवलेलं असतं. स्वर्गाला म्हणतात की 100 पायऱ्या आहेत. मग का तर म्हण तुझा वडील इथे दुःख भोगतो आहे. म्हणजे मुद्दा तुम्हाला मला सांगायचा की देवता थोडी जरी चूक घडली तर तुम्हाला ती माफ करत नाही. कोणी किती तपश्चर्या करा, सकाळी किती उठून तुम्ही, आणि लोक नाही का सकाळी उठतात घरा पण आंघोळ करतात, वैराग्य आहे पण ज्ञान कुठे त्या ठिकाणी. सापला आहे का सकाळी उठत, साधना करा, स्मरण करा, सेवा करा, किती सोपं आहे. मग इथे मुद्दा चालला होता की इंद्रजी देवता आहे, ते म्हटले ते गोकुळातले आम्हाला कोपेल, तो खूप पाऊस पाडेल. देव म्हटले आम्ही आहोत ना, आम्ही तुमचं संरक्षण करू ना. गोपालकृष्ण महाराजांच्या शब्दापुढे कुणी जात नव्हतं. आणि मग गोवर्धनाची पूजा सुरुवात केली. इंद्राला ही बातमी समजली. इंद्राने वरुणाला बोलवलं आणि सांगितलं, एवढा मुसळधार पाऊस पाड, सगळे हे लोक मरून गेले पाहिजे, सगळे गोकुळ वाहून गेलं, सगळ्या गायी वाहून गेल्या पाहिजे, आणि सर्व मला शरण आले पाहिजे, त्याशिवाय आता पर्याय नाही. आपण जसं दुसऱ्याचा बदला घ्यायचा आहे, आपण सगळी ताकद पणाला लावतो की नाही, काही हो,
याला आता संपवायचं किंवा याचा आता काटाच काढायचा. आपण करतो का नाही असं? किती लागो पैसा, तसं नाही केलं. सगळी ताकद पणाला लावली. पूर्ण सांगतात की कितीतरी 12 तास तो मुसळधार पाऊस पडला. खूप पाऊस पडला आणि मग आता काय करायचं? सगळी ती गुरुढोरं वाहून चाललेली होती. इतका मुसळधार पाऊस पडला, सगळ्यांना तो असह्य झाला. आणि मग सगळे देवाजवळ आले. देव आता काहीतरी करा. आणि मग देवाने काय केला? करंगळीवर तो गोवर्धन पर्वत उचलला. पर्वत उचलून सगळ्यांना सांगितलं की सगळे या पर्वताखाली या, माझ्या आश्रयाखाली तुम्ही या, तुम्हाला तर काही होणार नाही. आणि मग सगळेजण, सगळे गायी गुरं, ते मनुष्य, सगळे गोकुळातील सगळी त्या पर्वताखाली गेले. भरपूर पाऊस पडला. इंद्र वाटला आता कोण शरण कसं नाही आलं मला, अजून कोणी शरण कसं नाही आलं, अजून कोणी मला माफी नाही मागितली. मग त्याला सांगितलं सेवकाने, म्हटले महाराज तिथे छोटा बालक आहे, त्यांनी आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचललेला आहे, तो काय सामान्य नाही आहे. आणि मग इंद्राला प्रचिती आली, हा कोणी सामान्य बालक नाही, कारण की सामान्य कोणी करू शकत नाही, हे कोण देवता पण करू शकत नाही, हा कोणतरी सामर्थ्यवान पुरुष आहे, बालक आहे. आणि मग इंद्र आपल्या परिवारासहित देवाला शरण गेला आणि परमेश्वराला माफी मागितली की मी तुम्हाला ओळखले नाही, आपण मला क्षमा करावी. आणि अशा प्रकारे देवाला त्याने क्षमा मागून स्वामींनी त्याला माफ केलं. परमेश्वर बघा, उदर अंतःकरण जे परमेश्वराचं आहे, जीवाला काय देवतेला काय कोणी असेल, परमेश्वर त्यांना माफ करत असतात. आणि इंद्राला मग अभय दिलं. तिथून त्याला त्याची पाठवणी केली, सन्मान केला. आणि इंद्राला वाटलं की इंद्राचा जो गर्व होता तो आमच्या गोपालकृष्णांनी दूर केलेला आहे. इंद्राला वाटलं मी समर्थ, माझ्याकडे सामर्थ्य आहे, माझ्याकडे सामर्थ्य कोणीच नाही आहे का? पण जगाच्या पाठीमध्ये सामर्थ्यवंत कोण आहे? फक्त परमेश्वर आहे. म्हणजे समर्थवान परमेश्वर, त्याला जीवाने शरण जाऊ नये का? एक मुद्दा इथे आम्हाला शिकण्यासारखा आहे. अहो, जिथे देवता ईश्वराला शरण जातात तिथे मग जीवाने जाऊ नये का? गेलंच पाहिजे. पण जीव तसा करत नाही ना. जीव अज्ञानामुळे एखाद्या देवतेला शरण जाईल, जीवाला शरण जाईल, तिकडे भूतप्रेताची पूजा करेल, परंतु इकडे जीव परमेश्वराला शरण जात नाही का? तेवढं सुद्धा त्याचा उत्तम अधिकार पाहिजे आणि प्रयत्नही पाहिजे. इंद्राने क्षमा मागितली आणि मग तो देवाला काय प्रार्थना करतो? विनवणी करतो. शरण मी आलो तुझला परेशा, माधव कुंज विहारी. शरण मी आलो तुझला परेशा, माधव कुंज विहारी. अव्यक्त व्यापक नाम निर्गुणा, अव्यक्त व्यापक नाम निर्गुणा. निराकार परी होसी सगुणा, निराकार परी होसी सगुणा. भवमोचक तू जीवा करोनी, भवमोचक तू जीवा करोनी. मानव तनु स्वीकारी, शरण मी आलो तुझला परेशा, माधव कुंज विहारी, माधव कुंज विहारी. अशा प्रकारे इंद्र देवाला क्षमा याचना करतात आहेत. म्हणून इंद्र ही देवताही वंदिती. आणि म्हणतो की हे नखाग्री गोवर्धन धारका, मला अपराधाची क्षमा करावी. नखाग्री म्हणजे ज्यांनी आपल्या नखावर पर्वत उचलला तो गोवर्धन धारक परमेश्वर, आपण मला अपराधाची क्षमा करावी. अशा प्रकारे इंद्रही देवाला नमस्कार करतात. हे उदाहरण त्यांनी सांगितलं. इथे गोपालकृष्ण महाराज तर म्हटले
स्वर्गातले देवता लोकच वंदन करतात काय ना, त्रैलोक्य लोक वंदितम. त्रैलोक्य म्हणजे ते दत्तात्रेय प्रभूंना स्वर्गातीलच काय, मृत्यू पाताळीचे त्रैलोक्य, तिन्ही लोक, स्वर्ग मृत्यू पाताळ, तिन्ही लोकाचे ते सुद्धा देवतागण परमेश्वराला वंदन करतात. तसं आपण कुठे होत आता, मृत्यू लोकामध्ये आहोत. स्वर्ग म्हणजे इंद्रा चंद्रदिक तो स्वर्ग. कर्मभूमीचा वर्ता काय सांगितला, स्वर्ग सांगितला. आणि पाताळ म्हणजे खाली, 3 लोक सांगितलेले आहेत. जसं सांगितलं की नाही, कर्मभूमी खालून ते नरक, म्हणजे मनुष्य देहा खालून ते काय सांगितले, नरक सांगितले. मनुष्य देहा जेवढ्या खाली ज्या योनी आहेत त्या सगळ्या कोण आहेत, नरक योनी आहे. फक्त मनुष्य देह हे उत्तम देह आहे. या मनुष्य देहामध्येच फक्त जीवाचा उद्धार होऊ शकतो. परंतु हा मनुष्य देह इतका संस्कारी झाला, विचाराने भरभटला, व्यसनाधीन झालेला आहे. त्यांनी आपलं जे देवाने देह दिलं ना या मनुष्याला, यांनी सगळं आपल्या जीवनाची घाण करून टाकली, सर्व गटार करून टाकलेलं आहे. मग या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडतो, कुठे जाणार आपण, नरकामध्ये जाणार. पण कोण, जे ईश्वराला शरण गेले नाही ते, म्हणजे जे अनुसरले नाही ते. फक्त विचार करू नका आम्ही फक्त उपदेशी झालो म्हणजे अनुसरलो, नव्हे. देवाने सांगितलं की नाही, अनुसरण, शरण जाणं फार महत्वाचं असतं. म्हणजे आम्हाला संन्यास घडला पाहिजे. उपदेश म्हणजे तुमच्या जीवनाची तुमची पहिली पायरी आहे. मोक्ष मार्गाकडे जाणारा ही पहिली पायरी म्हणजे उपदेश. पण त्यावर समाधानी राहायचं का आपण, नाही. पुढे मला अनुसरणही घडावं ही देवाला आपली सुद्धा प्रार्थना असली पाहिजे. ज्याप्रमाणे इंद्राने देवाला क्षमा मागितली, तसं आपण सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रसव मोडून देवाला प्रार्थना केली पाहिजे. जेव्हा हे परमेश्वरा, जे दोष माझ्याकडून घडतात, अनेक दोष माझ्याकडून घडतात, आपण मला दोषाची क्षमा करावी, असं आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे. एक कवीने फार सुंदर सांगितलं, प्रार्थना माझी स्वीकारा, दोषांची क्षमा हो करा. प्रार्थना माझी स्वीकारा, दोषांची क्षमा हो करा. असे आपण देवाला दररोज नित्यनेमाने प्रार्थना आणि क्षमा मागितली पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की, म्हणाले तिन्ही लोकांचे लोकवंदन करतात. मग त्यांनी परत सांगतात की, ज्याप्रमाणे म्हटले जगात सर्वच जीव देवता तथा ईश्वर अवतारांना शत्रू असतात, तसे दत्तात्रेय प्रभूंना असतील. अवतारांना शत्रू म्हणजे काय नेमकं, की जसं आमचे स्वामी होते, त्यांना काही लोक अनुकूल होते, काही प्रतिकूल होते, काही उदास होते. परंतु दत्तात्रेय प्रभूंना सांगितलं एकविध जन. आमचे स्वामी सांगतात की, बाई दत्तात्रेय प्रभूंना अवघे अनुकूल, तिथे त्यांना कुणी प्रतिकूलही नव्हता आणि त्यांच्यावर कुणी उदास पण नव्हता. सगळे दत्तात्रेय प्रभूंना अनुकूल होते. ही दत्तात्रेय प्रभूंची विशेषता सांगितलेली आहे. दत्तात्रेय प्रभूंना कुणी शत्रू नव्हता. जसं गोपालकृष्णांना शत्रू होते की नाही, कंस, जरासंध, अनेक राक्षस देवाला मारावं लागले की नाही. अहो, गोपालकृष्ण महाराजांना वयाच्या 4थ्या दिवसापासूनच संघर्ष करावा लागला. कुणाला मारलं वयाच्या म्हणजे जन्मल्याबरोबर 5व्या दिवशी कुणाला मारलं, सांगतात की पुतणीला मारलं. नंतर सांगितलं की नाही, मग अनेक राक्षस आक्रमण केले. दुष्ट प्रवृत्तीचे राक्षस म्हणजे कोण, तेच राक्षस नव्हे. आता आपण समाजात राक्षस आहेत ना, जे हुंडाबळासाठी आपल्या बायकोला मारतात, जे नराधम बलात्कार करून खून करतात, किंवा जे स्त्रियावर अत्याचार करतात, तो सुद्धा राक्षस म्हटलेला आहे. जो स्त्रियावर अत्याचार करतो, एखाद्या मुलीवर अत्याचार करतो, तो सुद्धा राक्षस म्हटलेला आहे.
आज आपण समाजामध्ये पाहतो किती बलात्कार होतात. हे प्राण्यांनी बलात्कार केले का? हे कुठल्या पशूने बलात्कार केला का? तुम्ही कधी ऐकलं का एखाद्या पशूने एखाद्या बाईवर बलात्कार केला असं ऐकलं का आपण कधी? नाही, मनुष्यानेच केलेला आहे. तुम्ही कधी ऐकलं का एखाद्या प्राणी एखाद्या मनुष्याला पेटून दिलं? नाही, मनुष्यानेच हे काम केलं. किंवा काही मनाविरुद्ध झालं की स्वतःही काहीतरी करून घेतात, दुसऱ्याची आत्महत्या करतात की नाही? समाजात पाहतो की नाही आपण? हे सुद्धा राक्षसी वृत्तीची दुष्ट प्रवृत्तीची लोक आहेत. आपल्याला काय वाटलं फक्त द्वापार युगामध्ये राक्षस होते, त्याच युगामध्ये होते, आता राक्षस ओरिजिनल आहेत. ओरिजिनल ते तरी प्रवृत्तीने राक्षस होते, त्यांना तशी योनी भेटलेली होती, पण तुम्ही मनुष्य योनीमध्ये येऊन तुम्ही राक्षस झालात. राक्षस म्हणजे काय? फक्त काही लोकांना जाळणे मारणे नव्हे, दुसऱ्याचं हडप करणे, दुसऱ्याची प्रॉपर्टी कमावणे, किंवा दुसऱ्याचं वाईट चिंतन करणे, त्याचं भलं होऊच नाही, माझं झालं त्याचं कधीच भलं होऊ नये, कारण दुसऱ्याचं हडप करून घेणे, ही सुद्धा एक प्रकारची राक्षसी प्रवृत्ती आहे. आम्ही फक्त पुतळा जाळतो रावणाचा, परंतु तुमच्यातला रावण तुम्ही कधी मारणार? तुमच्यातला जो अहंकार आहे तो तुम्ही कधी जाळून टाकणार? तुमच्यातला जो गर्वमठार आम्हीपणा आहे तो कधी मी दूर करणार? तुमच्यातली जी कुप्रवृत्ती आहे तिला आपण कधी जाणणार? हा आपण कधी विचार केला का? आपण कधी विचारच करत नाहीये. म्हणून आपण सुद्धा राक्षस आहोत. विचार करा, कुणाची प्रवृत्ती कशी आहे, कुणाची प्रवृत्ती कशी आहे. तुम्ही आत्मपरीक्षण करा, तुम्ही राक्षस आहेत की माणसं आहेत. निरर्थक लोकांना त्रास देणं ही सुद्धा एक राक्षसी वृत्तीच आहे की नाही? किंवा आता प्रॉपर्टीसाठी म्हटले मुलाने बापाचा खून केला, एक राक्षसी प्रवृत्तीच आहे. किंवा मुलाने म्हणले आईबापांना घराच्या बाहेर काढलं सत्तेसाठी, किंवा बायकोचं ऐकून, ही सुद्धा एक राक्षसी प्रवृत्तीच आहे की नाही? म्हणजे ज्या ज्या आम्ही वाईट क्रिया करू, जे काही वाईट करू, ती सगळी आमची राक्षसी वृत्तीच आहे. आता आमचा आहार बिघडला म्हणजे काय? राक्षसी वृत्तीच आहे ना आमची ती. आता आम्ही असुर झालो म्हणजे आपण चुकीचा आहार, नॉनव्हेज करतो, आपण काय झालो? आपण असुर झालेलो आहोत. म्हणजे तुम्ही कोणाच्या पांथीला गेला? तुम्ही जनावराच्या पांथीला गेला. तुम्हाला माहित आहे ते कोण खातात ते. तुम्ही आहे का मनुष्य? फक्त तुम्हाला देह मनुष्याचा आहे, पण सगळ्या तुमच्याकडे घाण क्रिया आहेत. जे सुरापान करतात, जे चुकीचा आहार करतात, ही लोक सगळी राक्षसी वृत्तीची आहेत. म्हणून गोपालकृष्ण महाराजांनी द्वापार युगामध्ये त्यांना संघर्ष करायला लागला की लहानपणापासून त्यांना राक्षसांना मारावं लागलं. परंतु जे राक्षस झाले त्यांना कोणतरी शाप दिला होता, त्यांनी काही कोणाचं वाईट केलं, कोणी ऋषीची चेष्टा केली म्हणून ते राक्षस योनीमध्ये गेले. पण आपण तर ओरिजिनल राक्षस झालो, ओरिजिनल आपण राक्षस झालेलो आहोत. आपल्याला परमेश्वर एवढा मनुष्य देह दिला की तुझा उद्धार झाला पाहिजे, तर आपण काय करून घेतलं? याचं सगळं नरकाच्या वाटा जोडून घेतले आम्ही. 90% लोक आज चुकीचा आहार विहार करतात, 90% लोक आज चुकीचं वर्तन करतात, फक्त 10% लोक चांगले राहिले समाजामध्ये. कोण चांगले? ज्यांच्याकडे धर्म आहे की नाही ते फक्त ते फक्त टिकून राहिलेले आहेत. म्हणून सावध व्हा आणि आपले जे जीवन आहे ना त्याला सुवर्ण करण्याचा प्रयत्न करा, त्याचं घाण करू नका. अरे परमेश्वर तुम्हाला एवढं दुर्लभ दे मनुष्य दे दिला ना तुम्हाला, तो कसा टाइमपाससाठी दिलाय काय? किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये घाण निर्माण करण्यासाठी तुम्हाला दिलाय का? तो आत काहीतरी चांगलं निर्माण करा, साधना करा, सात्विकता निर्माण करा. कर्म करत असताना परमेश्वराचं चिंतन माझ्याकडून व्हावं हा विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे. किती लोक असा विचार करतात? फक्त पैसा माझा देव, बस पैसा कमवायचा, विषयामध्ये रमायचं, ऐश करायची. काही मुलं बापाच्या नावावर प्रॉपर्टी उधळतात. बाप कमाई असते, याला काय कमाई करायची माहिती नसते. ज्याला जो बाप कमाईची पट्टी उधळतो ना तो व्यसनाधीन होतो, आणि जो कष्ट करतो ना तो संस्कारशील होतो. हे लक्षामध्ये ठेवा. म्हणून आपल्या मुलांना एवढं कमवून देऊ नका त्यांनी पुढे उधळपट्टी केली पाहिजे. फक्त पोटापुरतं कमवा. मुलाचा विचार करेल. आजकाल
आईबाप एवढं मुलांसाठी कमवून ठेवतात आणि ही मुलं अशी उधळपट्टी करतात, व्यसनाधीन होतात. तुम्ही बघा, ढाबे बघा, तिथे श्रीमंताच्या गाड्या असतात, गरिबाची गाडी आहे का तिथे? कोण बिघडला मग? श्रीमंत की शिकलेला बिघडला? कोण बिघडला? शिकलेला बिघडलेला आहे. आणि जो शिकलेला तो राक्षस झाला. जो सामान्य आहे तो एक उत्तम प्रकारचा संस्कारशील असतो, कधी कधी पाहण्यामधून येतं. म्हणून अति पैसा हा दुःखाला कारणीभूत, अति पैसा व्यसनाला कारणीभूत. पैसा असावा ना, कुठे म्हणतो नसू नये, परंतु तो जास्त पैसा असेल धार्मिक कार्यामध्ये खर्च करता आला पाहिजे. सांगितलंय ना, मृत्युलोकीचं चिंतामणी द्रव्य सांगितलं. पैसा कमवू नका मी असं म्हणणार नाही, परंतु जो तुम्ही पैसा नाही का, आपण ती लक्ष्मी असते. पैसा तो मागून येतो, लक्ष्मी समोरून येत असते. तुम्ही जे कमवा की, परंतु ते कमवत असताना याच्या धर्माचा अधिकार आहे, माझ्याकडून काही दानधर्म झाला पाहिजे, हा एक विचार फार महत्त्वाचा असतो. काही काही लोक आपण असे पाहतो किडळ संस्काराचे, तिकडे भरपूर उधळपट्टी करतील, परंतु त्यांना धर्म म्हटलं की त्यांना घडत नाहीये. कमवला सगळं पण धर्मासाठी घडत नाही त्यांना. म्हणून पैसा कमवणंही चांगलं आहेच की, परंतु तो धर्म कार्यासाठी जास्तीत जास्त मला खर्च करता आला पाहिजे, हाही विचार आपण फार महत्त्वपूर्ण असतो. म्हणून मुद्दा मला तुम्हाला सांगायचा होता की राक्षसी कोण आहेत. कधी कधी संदर्भ तो मला मी सांगतो की मुद्दाम सांगतो, सरळ सरळ मी माझं कधी बोलणं नसतं, व्यापक बोलणं नसतं. गोपालकृष्ण महाराजांनी ते राक्षस मारली. आताही आपण कशी राक्षसी आहोत हे तुम्हाला मी सांगितलं. मनुष्य होण्याचा प्रयत्न करावा. जो मनुष्य होईल तोच तर देवाचं चिंतन करेल, त्यालाच तर खरे विश्रांती भेटणारी आहे. आणि जो अनन्य भावे ईश्वराला शरण जाईल, परमेश्वर त्याचा स्वीकार करणार आहे. म्हणून ते कवी सांगतात की, म्हणाले का इंद्रचंद्र देवाला वंदन करतात काय, आणि दत्तात्रय प्रभूंना कोणी शत्रू नाही, देवाच्या ठिकाणी सगळे अनुकूल होते. आपण बघितलं की जरी राजे होते, कार्तवीर्य होता, अनेक राज्य होते, अर्लक राजा होता, यदुराज्य होता, हे सर्व देवाला शरण आलेच की नाही. आपण कुठल्या दत्तचरित्रामध्ये बघितलं का देवाला कोणी विरोध केला? तसं आम्ही स्वामींना आमच्या विरोध केला. हेमाड पंडित, ब्राह्मण वर्गाने, ब्रह्मसांत, महादाश्रम यांनी विरोध केला की नाही आपल्या स्वामींना? तसं दत्तात्रय प्रभूंना कोणी शत्रूच नव्हता. तिथे जीवही शरण आले आणि देवताही आल्या. तर म्हटले इंद्र चाले काय ना, हरिहरात बभू वंदे. हर म्हणजे विष्णू, हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे महादेव, आत्मभू म्हणजे ब्रह्मदेव, म्हणजे ब्रह्मा विष्णू महादेव. हे तिन्ही देवांना, दत्तात्रेयांना त्यांनी वंदन केलेलं आहे. दत्तात्रय प्रभूंना ब्रह्मा विष्णू महादेव, दत्तात्रय प्रभू त्यांना वंदनीय आहेत. हे कशावरून समजावं म्हणाले ना, म्हटले देवल्याने आकाशी लिंग वाढविला तेव्हा. कथा येते, देवल नावाचे ऋषी असतात. हे देवल ऋषींची उपेक्षा केली. आपण देवल्याची कथा बघूया. देवल्य हा असित कपर्णाचा मुलगा, ब्रह्मनिष्ठ पुत्राचं नाव देवल्य असं आहे. पिता पुत्रांचं कुळ कश्यप असल्यास सांगतात. हा मंत्रद्रष्टा होता. याच्याकडे अनेक प्रकारचे मंत्र याने प्राप्त केलेले होते. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये पिता पुत्रांचा उल्लेख आलेला आहे. आहुस्वा मुषिय सर्वे देवेशी नारदस्तता असीतो देवलो व्यास स्वयंचैव ब्रवीषमे. देवल्य शब्दाचा अर्थ पवित्र जागा असा होतो. त्यापासून देऊळ शब्द तयार झाला. ज्यांची दखल गीतेने घ्यावी असे महान पिता पुत्र हे देवल्य हे व्यासांचे शिष्य होते, धर्माचे प्रवक्ते होते. देवल्य स्मृती हा त्यांचा ग्रंथ.
मनुस्मृती आणि यज्ञवल्कल्य हे जे 2 ग्रंथ याचे शुद्धीकरण यांनी केलं होतं. सांगतात की ज्याने धर्मांतर केलं त्याला हिंदू धर्मामध्ये पुन्हा प्रवेश नव्हता, परंतु त्याला धर्मामध्ये पुन्हा स्थान राहतं अशा प्रकारची व्यवस्था तो ग्रंथ देवल ऋषीने लिहून ठेवला होता. फार मोठं पाऊल त्यांनी उचललं. सांगतात की शिवाजी समजला जाणारा नेताजी पालकर हा मुस्लिम झाला होता, परंतु परत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला पुन्हा धर्मामध्ये घेतलं. याला आधार आहे देवल्य स्मृतीचा आधार. त्यांनी तो घेतला. म्हणजे देवल्य ऋषींनी सांगतात की फार मोठं काम केलं की ज्यांनी धर्मांतर केलं त्यांना हिंदू धर्मात पुन्हा कसा प्रवेश द्यायचा, त्याला आधार काय, मग ते देवल्य स्मृती तो जो ग्रंथ आहे त्याचा आधार घेऊन त्यांना हिंदू केलं जायचं असं त्यांनी सांगितलं. सर्वगुण संपन्न देवल्य ऋषी होते आणि देवल्याची प्रगती पाहून ऋषींनी त्याची मत्सर केला, त्याची उपेक्षा केली. असं आपण पाहतो देवतेमध्ये सुद्धा एका देवतेची प्रगती दुसऱ्याला दिसत नाही. ऋषीमध्ये सुद्धा एका झालेला मोठा ऋषी तो लहानाला आवडत नाही. एखादा लहान आहे तो मोठा झाला ते मोठ्याला बघवत नाही. आपल्यामध्ये पण तसं आहे ना, आपल्यापेक्षा आपण एखादा मोठा झाला आपल्या पुढे चालला आपण त्याचा मत्सर करतो, त्याला काहीतरी नावं ठेवतो किंवा त्याची विटंबना करतो. का? आपल्या पुढे चाललेला आहे तो आहे, प्रवृत्ती असते ती. तसे ऋषींनी या देवल्य लहान होते पण यांची एवढी मोठी ख्याती झाली आणि मग त्यांच्यापेक्षा जे ऋषी होते त्यांना ते आवडत नव्हतं, त्याची उपेक्षा करू लागली, त्यांना नावं ठेवू लागली. मग त्याने स्वतःचं सामर्थ्य प्रकाशित करण्यासाठी माहूर या ठिकाणी लिंगाची निर्मिती केली. तपोबलाने लिंगाची स्थापना केली आणि ते लिंग माहूर या ठिकाणी आकाशामध्ये वाढत होतं. ज्यांनी माहूर केलं तिथे आत्ताही लिंगाचं स्थान आहे. खाली उतरून जावं लागतं बघा. तिथे लिंगाची स्थापना केली, त्याची एवढी दाहकता पसरली, सर्व लोक त्रस्त झाले. सांगतात की 12 कोस तिथे कोणी जाऊ शकत नव्हता, कोणी पाखरू मनुष्य गेला जळून भस्म व्हायचा. आणि मग सगळे देवी देवता सगळे दत्तात्रेय प्रभूंना शरण गेले. त्यांना वाटलं आता एका दत्तात्रेय प्रभूशिवाय आपल्याला कोणी पर्याय नाहीये. देवता शरण गेल्या कुठे? दत्तात्रेय प्रभूंना. हरिहरत्म भूवंदे ते कथा सांगतात, ते घटना सांगतात. शरण कधी गेले? देवल्य ऋषी एकदा काशी स्नान करून स्वस्थळी माहूर तिथे आले. पाहतात तर आपल्या आसनावर कोणतरी आसनस्थ बसलेला आहे. जिथे कुणी देवतागण फिरकत नाही, याने हिंमत इष्ट कशी केली? त्यांना असं वाटलं हा कोणीतरी श्रेष्ठ असला पाहिजे, हा कोणी सामान्य नाहीये. आणि मग सोबत आणलेली मुठभर वाळू लिंगावर टाकली. पूजा द्रव्य दत्तात्रेय प्रभूंच्या हातामध्ये दिले. प्रभूने दुरूनच सरळ आपल्या हाताची लांबी वाढवली. म्हणजे जिथे स्थान आहे बघ, कृष्णावळीचं स्थान आहे, कृष्णावळीचं तिथे कृष्णावळीचं झाड होतं आवळ्याचं, तिथे दत्तात्रेय प्रभू बसले त्या आसनावर. तिथून ते लिंग, ती वाळू जे लिंग होतं त्या लिंगावर टाकायला सुरुवात केली. पूजद्रव्य ठेवत असताना करंगुळीने लिंग दाबायला सुरुवात केली. देवल चकित झाला आणि अनेक वर्षांची तपसाधना होती ती जमिनीत जाऊ नये, ते लिंग जमिनीत जाऊ नये म्हणून त्यांनी दत्तात्रेय प्रभूंना प्रार्थना केली. हळूहळू ते लिंग तर जमिनीमध्ये दबत चाललेलं होतं. तसा देवल्य ऋषींना इकडे घाबरू लागले. त्यांना वाटलं की आपण आपल्या तपाने लिंगाची उंची वाढवली. लिंगाची उंची त्याचं वैभव होतं. शेवटी तो घाबरला. देवल्यने दत्तात्रेय प्रभूंचे चरण पकडले आणि विनंती केली, हे प्रभो, माझी स्मृती म्हणून तर लिंग थोडं वर राहू द्या. हे लिंग माझं सर्वस्व आहे. तुमची आणि माझी स्मृती म्हणून तरी लिंग राहू द्या. हे लिंग सर्वस्व माझं सामर्थ्य आहे, हे थोडं तरी राहू द्या. देवाला विनंती केली. दत्तात्रेय प्रभूंना प्रार्थना केल्याबरोबर दत्तात्रेय प्रभूंनी आऊट हात म्हणजे 3.5 हात लिंग जमिनीवर ठेवलं. आत्ता येथे स्थान आहे, लिंगाचं स्थान आहे माहूरला आत्ता. ज्यांनी ते स्थान केलं
त्यांना ते समजेल. ज्यांनी नसल केलं त्यांनी माहूरला जा. माहूरला दत्तात्रय प्रभूंचं निद्रास्थान आहे महत्त्वपूर्ण. दुसरी गोष्ट, चक्रपाणी महाराज तिथे 6 महिने थांबले आणि खाली भोजनता आहे. दोन्ही देवांनी भोजन केलं. ती भोजनता आणि पंचदेवळ्या दोन्ही देवांनी खेळ केला. दत्तात्रय प्रभू आणि चक्रपाणी महाराजांनी खेळ केला. ते स्थान आहे तिथे. दोन्ही देवाचे भेटी आहे वर, विशेष तलाव आहे वर, अनेक स्थानं, यदुराजा भेट, अर्लकराजा भेट, ऋषी भेट, अशी महत्त्वपूर्ण स्थानं माहूरला आहेत. जर ज्यांनी केलं त्यांना ती आठवेल, आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी माहूरला जाऊन ते वंदन करून या. आणि अशा प्रकारे लिंगाचं जे स्थान आहे, दत्तात्रय प्रभूंना याचना केली, दत्तात्रय प्रभू तथास्तु म्हणाले. तेव्हापासून दत्तात्रय प्रभू आज निद्रेला तेथे येतात. त्यांनी 2 वर मागितले. पहिला वर होता, जोपर्यंत चंद्र आणि तारे आहेत तोपर्यंत हे लिंग तुमची माझी स्मृती म्हणून राहू द्या. दुसरं सांगितलं की जोपर्यंत चंद्र आणि तारे आहेत ना तोपर्यंत आपण दररोज माहूरला निद्रेला यावं. तेव्हापासून तथास्तु त्याला वर दिला. हो, त्याची विनंती स्वीकार केली. तेव्हापासून दत्तात्रय महाराज, जोपर्यंत एक कलियुग आहे तोपर्यंत दत्तात्रय महाराज नित्य नेमाने माहूरला निद्रेला येत राहतील, येतात आणि येत राहणार आहेत. म्हणून असं महत्त्वपूर्ण हा देवल्य ऋषी, मग त्यांनी हा लीला सांगितलं की देवतांनी नमस्कार कोण्या प्रसंगी केला, तो देवल्यच्या प्रसंगी. मग देवल्य ऋषीने जे लिंग वाढवलं, आकाशात टेकू लागलं. इंद्राला काळजी पडली, तर माझं सत्ता अबाधित राहणार नाही, माझं आसन डगमगेल, सामर्थ्य वाढू लागलं. आणि म्हणून त्याला वाटलं हा माझी खुर्ची घेईल आता. कोण? देवल्य ऋषी. इंद्राच्या पुढे गेलं, पार ब्रह्मादिकापर्यंत सामर्थ्य गेलं, वाढत वर चाललेलं होतं. मग देवता ब्रह्मा विष्णू मग सर्व देवता दत्तात्रय प्रभूंना त्या ठिकाणी शरण गेल्या. म्हणून त्याने सांगितलं हरिहरात्म भुवंदे. देवताही शरण जातात, जीव तर काय, देवताही शरण जातात, हा मुद्दा त्यांनी सांगितला. आणि म्हणून आपण सुद्धा देवाला प्रार्थना करायची, हे देवा परमेश्वरा, देवल्या ज्याप्रमाणे आपण अहंकार दूर केला त्याप्रमाणे माझाही अहंकार दूर करावा. कारण की अहंकारी मनुष्य, अहंकारी जीव हा देवाला चालत नाही. अनुसरण तरी नेमकं काय? अनुसरण म्हणजे अहंकार बाजूला ठेवायला सांगितला. संन्यास म्हणजे नेमकं तरी काय? संन्यास म्हणजे सहांचा न्यास, तो प्रतिबंध करायला सांगितला. मला कोणी विचारलं बाबा अनुसरण म्हणजे नेमकं काय? अनुसरण म्हणजे सर्वसंग परित्याग करून परमेश्वराला शरण जाणे. सर्वसंग म्हणजे घरदार मुलं बाळ सोडून सगळा संबंधियाचा, देशाचा, घराचा त्याग करून सर्व संग परित्याग करून जो शरण जातो तो त्याला अनुसरण असं म्हणतात. काल आपण माझ्या अनुसरणानिमित्त आपण जे काही मला शुभेच्छा दिल्या, जे काही आपण माझ्यावर प्रेम दाखवलं, काल माझ्या अनुसरणाचा वाढदिवस संपन्न झाला. 21 वर्ष मला अनुसरणाला झाली आणि ईश्वर कृपेने आणि गुरूंच्या शुभचिंतनाने आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो व्यवस्थित चालू आहे. आणि या प्रवासामधून मला सुद्धा ही एक धर्माची, मला या निरूपणाच्या माध्यमातून सेवा घडते आहे. हेच माझं मी एक भाग्य समजतो. मला अदृष्टाने दिलेली सेवा आहे. जर देवाने दिली आपल्याला काही तर आपण त्याचा उपयोग करावा, तोच मी प्रयत्न करतो आहे. काल माझा अनुसरण दिवस संपन्न झाला. आपण सर्वांनी, अनेकांनी माझ्या शुभेच्छेचा वर्षाव केला. अनेक साधू संतांनी, अनेक अमृत प्रवर्तक ग्रुपमधील भक्तांनी, मग पुरुष भावे स्त्री थोर मोठे सगळ्यांनी माझ्यावर वर्षाव केला. अशाच प्रकारचं प्रेम आपलं माझ्यावर राहू द्या, परिवारावर राहू द्या. आणि आपल्या सर्वांनी जे काही शुभचिंतन केलं, आपल्या शुभचिंतनाच्या माध्यमातून माझं जे पुढील जे अनुसरण आहे ते सुद्धा अशा प्रकारे सिद्धीत जावं आणि मलाही उत्तम प्रकारे धर्मसेवा घडावी, ईश्वराची सेवा मला घडावी आणि निरोगीश लाभावं असं मीही देवाला प्रार्थना करतो. आपण जे काही मला शुभेच्छा दिल्या, जे काही अभिष्टचिंतन माझ्यासाठी केलं, त्यामध्ये मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त न करता तुमच्या ऋणात राहू इच्छितो. कारण आभार हे व्यक्त केले की आभार म्हणजे परक्यांचे करत असतात, कारण आभार मानणार नाही, परंतु तुमचं ऋण आणि प्रेम असंच माझ्यावर राहू द्या. आणि पुनश्य देवालाही प्रार्थना करतो, आपल्याही सर्वांना आपला अधिकार वाढावा, तुम्हालाही तुमच्यामध्ये धर्म रुजावा
आणि ही जी निरूपण आहे ते तुमच्या अंतःकरणात बीजारोपण व्हावं आणि तुम्हीही परमेश्वराचा मार्ग म्हणजे अनुसरणाचा मार्ग पकडावा अशी देखील मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि पुनश्च एकदा आपण जे काही मला अनुसरणाच्या वाढदिवसानिमित्त जे काही मला शुभेच्छा दिल्या, जे काही चिंतन केलं त्यानिमित्त मी सर्वांना दंडवत प्रणाम करतो. अशा प्रकारची ही म्हणजे हा श्लोक नाही संपून झाला, त्याचा अर्धा भाग आपण श्रवण केला, कारण त्याच्यामध्ये कथा आहे त्यामुळे वेळ लागतो. उद्याचा भाग तुम्हाला उद्या मी सांगेल. श्रवण करा. दंडवत प्रणाम. श्री दत्तात्रेय महाराज की जय.